लग्नम कुर्मे देव सर्व कारवची सर्व द्या. दोन्ही संघांना देव या शुभेच्छा. यावेळेस अगदी मेगा फायनलला सुरुवात होते. पहिलाच बॉल आलाय वाईट, याचा अतिरिक्त धाव. याचा अतिरिक्त धावेने मात्र संघाचा श्रीगणेश होतोय. या श्रीगणेश बोली या संघाचा असं अगदी पहिलाच बॉल मात्र पार मिळतोय. या भगवानच्या माध्यमातून वाईट ठरला गेलाय. पहिला बॉल असेल गोलंदाज भगवानचा मारे करेल करण टू भगवान. याच मात्र पहिल्याच बॉलवरती हलक्यात खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. यावेळेस अगदी संपर्क करू शकला नाही या बॅटर करण. अगदी दोन्ही संघासाठी यावेळेस महत्वाचा मॅच आहे. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेमधला चॅम्पियन संघ ठरेल. बघूया कोणता संघ असेल चॅम्पियन संघ. यावेळेस मात्र प्रथमच बॅटिंग करताना श्रीगणेश बोल या संघाला पाहू शकाल. यावेळेस मात्र जागा बनवली होती. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न राहिला होता बॅटर करणचा. यावेळेस अगदी डॉट बॉल सध्या तरी पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज भगवानचा असं अगदी पाहायला गेलो तर आतापर्यंत गोलंदाज भगवाननं 2 बॉल फेकी केले आणि या 2 बॉलवरती खर्च केलाय फक्त आणि फक्त एक सिंगलच धाव. ती देखील वाढच्या स्वरूपात आल्या. ते षटकातील पुढील बॉल असेल पुढे एकदा गोलंदाज भगवान. यावेळेस मात्र जागा बनवली. फटका फसला गेला. इकडे क्षेत्ररक्षक राजू येतोय. यास अगदी गोल्डन विकेट. मोठा विकेट इथे मात्र मिळतोय जयदुर्गा जांभोळी या संघाला करणच्या स्वरूपात. पहिला धक्का, पहिला हादरा मैदानाच्या आतमध्ये लागला जाईल श्रीगणेश बोली या संघाला. अगदी अगदी 3 विकेटसाठी 1001 आणि सलगच्या 3 षटकारासाठी 1001 असे पारितोषिक लागले गेले मेगा फायनल मध्ये. बघूया या ठिकाणी मान्यवर अगदी पैशाचा पाऊस पाडताय. बघूया कोणता फलंदाज कोणता खेळाडू यावेळेस मात्र या पैशाचा मानकरी ठरेल. यावेळेस 5 षटकार 5000 यावेळेस पुन्हा एकदा लागले गेले मान्यवरांकडून. अगदी सागर भाऊ यांच्याकडून देखील जो फलंदाज सलगचे 5 षटकार ठोकील त्या फलंदाजासाठी 11,000 रुपयाचं पारितोषिक दिला जाईल. बघूया षटकातील पुढील बॉल असेल. मात्र फटका फसला गेला. पुढे येते क्षेत्ररक्षक राजू येतोय आणि अगदी मात्र यावेळेस सलगचे 2 विकेट मात्र मिळवतोय गोलंदाज भगवान. वारे बाई वा, जबरदस्त गोलंदाजी यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाते आहे. गोलंदाज भगवानला आपण पाहू शकाल. सलगचे 2 विकेट मात्र मिळवल्यात या गोलंदाजांना. आपण पाहू शकाल एक या आकड्यावरती आतापर्यंत पाहायला गेलो तर 4 बॉल मात्र फेकी केल्यात गोलंदाज भगवान आणि या 2 बॉलवरती फक्त आणि फक्त 1 धाव मात्र खर्च केले. यावेळेस अगदी टॉस जिंकून निर्णय घेतला. अगदी बॅटिंग करण्याचा हा निर्णय योग्य असेल का श्रीगणेश बोली या संघाचा. परंतु अगदी यावेळेस पहिल्या षटकामध्ये 2 विकेट गमावावे लागले आतापर्यंत श्रीगणेश बोली या संघाला. पुढील बॉल याच मात्र समोर दिशेने फटका खेळला गेला. इकडे क्षेत्ररक्षक विष्णूला आपण पाहतो. याच एक चांगल्या क्षेत्ररक्षण मिडॉनच्या दिशेने आपल्याला पाळमतोय. याच अगदी बॉल अडला गेलाय. ती काढली जाईल. एकही धाव नाही या सॉरी डॉट बॉल. अगदी यावेळेस चांगले क्षेत्ररक्षण मात्र बाळमतोय जयदुर्गा जांभोळी या संघाचा. अंतिम बॉल या षटकामधील गोलंदाज भगवानचा पाहू शकाल. यावेळेस मात्र सफल झाला. पुणे एकदा कव्हर पॉईंट मध्ये फटका फसला गेला आहे आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा विकेटचं पतन. यस अगदी यावेळेस 3रा धक्का लागला जातोय मैदानाच्या आतमध्ये श्रीगणेश बोली या संघाला. इथे खरे तर पहिल्या षटकामध्ये डगमळले गेले सध्या तरी श्रीगणेश बोली या संघ. अगदी जर पाहायला गेलं तर 1 धावांवरती 3 विकेट स्कोर कार्ड वरती लागल्या गेलात. इथे खराब सुरुवात श्रीगणेश बोली या संघाची मात्र पाहायला मिळते. 1 धाव आणि 1 धावांवरती 3 विकेट आतापर्यंत गमवाव्या लागल्यात श्रीगणेश बोली या संघाला. पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सोमनाथ. तर इथे सोमनाथला कुठेतरी
लाला सुंगाला साथ द्यावा लागेल. अगदी संघाचा संघनायक कर्णधार अजूनही मात्र मैदानाच्या आतमध्ये लालाला आपण पाहू शकाल, परंतु लाला मात्र प्रथमच पहिल्या बॉलचा सामना करेल. अगदी पहिलं षटक संपुष्टात आलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त एक धाव आल्या आणि या एक धावांवरती आतापर्यंत श्रीगणेशच्या बोले या संघाला 3 विकेट गमावा लागलेत. महत्वाचे 3 विकेट. करण, ज्ञानू आणि हरी असे 3 विकेट मात्र डगआउटच्या आचरेला आपण पाहू शकाल. अगदी या षटकातील पहिला बॉल असेल गोलंदाजीवरती. राम मात्र गोलंदाजी मार्क साजिद झालाय. बघूया यावेळेस मात्र भगवान दरोडेचा छोटा बंधू राम दरोडे यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. बघूया रामचा पहिला बॉल. मारा केलेला लाला टू राम. पहिलाच बॉल याच मात्र आडव्या पट्ट्यात घेतलाय. अगदी यावेळेस पांडले रिझन मध्ये फटका खेळला गेला. अगदी क्षेत्ररक्षक पाठला करतोय. बॉल अडवला जाईल का? अगदी शेवटच्या मोमेंटला बॉल अडवला गेलाय आणि एक चांगल्या प्रकारे थ्रो देखील पाहायला मिळतोय. अगदी या बॉलवरती खाल्ले गेले मैदानाच्या आतमध्ये 2 धावा. नक्कीच आपण पाहतोय जय भवानी शतक तळोजीवाडी या संघाचा 2026 पर्व अगदी पहिला आणि या स्पर्धेमधील अगदी अंतिम सामना आहे तो म्हणजेच मेगा फायनल. आणि या मेगा फायनल मध्ये 2 संघ सध्या तरी दाखल झाल्यात. श्री गणेश बोलीवचे जयदुर्गा जांभोड. यावेळेस मात्र अगदी लो फुलटॉस बॉल फटका खेळला गेलाय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्कोर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक राजूला आपण पाहू शकाल. अगदी या बॉलवरती खाली जाईल फक्त आणि फक्त एक सिंगलच धाव. एक सिंगल धावाने संघाच्या धावलग अगदी 4 या आकड्यावरती पाहायला अजूनही पॉवर प्लेचा एक बॉल मात्र शिल्लक आहे गोलंदाज रामचा. आतापर्यंत या 2 बॉलवरती चांगलं काम राहिलंय सध्या तरी या गोलंदाज रामचा. अगदी यावेळेस भगवान दरोडे याला अगदी माननीय श्री जितूभाऊ डोळस यांच्याकडून 300 रुपयाचा पारितोषिक रोख कॅश दिलं जाईल. एक चांगला षटक हाताळलाय आणि अगदी राघू सावंत यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक रोख कॅश दिला जाईल. यावेळेस मात्र नजाकत फटका. अगदी शोधला गॅप लावला मॅ बॉल अगदी सीमारे माननीय विजय भाऊ शेळके यांच्याकडून षटकारासाठी देखील 101 रुपयाचा पारितोषिक रोख कॅश दिला जाईल. अगदी यावेळेस पैशाचा पाऊस पाडला जातोय मात्र खेळाडूंवरती, परंतु यावेळेस बघूया गोलंदाजासाठी सलग 3 विकेटसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक. अगदी पैसा आणि पैसाच बोलतोय या ठिकाणी मेगा फायनल मध्ये. बघूया षटकातील पुढील बॉल गोलंदाज रामचा आपण पाहू शकाल. पुढील बॉल असेल पुन्हा एकदा गोलंदाज रामला आपण पाहू शकाल. एक षटकारासाठी विजय भाऊ शेळके यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक रोख कॅश दिला जाईल. आणि आपलेच अगदी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. तितका चांगलासा बॉल अगदी बॅट आणि पॅडचा मधोमध हाताळवलाय. अगदी क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यारकर डिलिव्हरीचा वापर केलाय सध्या तरी गोलंदाज रामना. एस डॉट बॉल. जे षटकातील पुढील बॉल असेल पुन्हा एकदा गोलंदाज षटकारासाठी विजयभाऊ शेळके यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक प्रति षटकाराला 100 रुपयाचा पारितोषिक रोख कॅश दिला जाईल. यावेळेस मात्र अगदी आकुडाबाचा बॉल यस येथे दिशा भटकतोय गोलंदाज राम. यास अतिरिक्त धाव जोडली जाईल. एक धावेच्या 6 संघाचा स्कोर अगदी 1 फुटी ढकलला जाईल. अगदी 11 आकड्यावरती अजूनही या षटकामधील उर्वरित 2 बॉल मात्र शिल्लक आहेत गोलंदाज रामचा. असं इथे रामचं चांगलं काम आपल्याला पाहतोय. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात, परंतु अजूनही 2 बॉलवरती कशा प्रकारे प्रतिक्रिया राहील, कशा प्रकारे काम राहील रामचा. कुटाब्याचा बॉल यावेळेस मात्र जमला नाही. या सध्या तरी बॅटर सोमनाथ अगदी बॉल अंगावरती जाऊन आदळलाय. कमी गतीचा बॉल होता, ओळखू शकला नाही. सध्या तरी येतोय डॉट बॉल. प्रति षटकाराला 100 रुपयाचा पारितोषिक विजयभाऊ शेळके यांच्याकडून दिला जाईल. बघूया यावेळेस शेवटचा बॉल मात्र शिल्लक आहे या षटकामधील. अगदी मारेकरील सोमनाथ नो स्ट्राइक वरती लाला. रामचा पुढील बॉल असेल अंतिम बॉल या षटकामधील. कुटाब्याचा बॉल याच मात्र फाईन लेग रिजन मध्ये बॉलला ढकलून दिला. अगदी क्षेत्ररक्षक पाठला करतोय. बॉल अडवला जाईल का? अगदी यावेळेस अगदी पाठला करताय. बॉल अडवला गेलाय. दुसरी धावेची मागणी आणि बघता बघता या बॉलवरती काढले गेल्यात मैदानाच्या आतमध्ये 2 धावा. या 2 धावेच्या 6 संघाचा धाव फलक अगदी 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. यावेळेस जर पाहायला गेलो तर फारशा कमी धावा आहेत श्री गणेश बोले या संघाचा. अगदी दोन्ही संघ चॅम्पियन संघ आहेत. दोन्ही संघ दादा संघ आहेत, चॅम्पियन संघ आहेत. परंतु इथे मात्र बघूया दोन्ही चॅम्पियन संघ कशा प्रकारे खेळ करून दाखवतील. एक संघ हारणार आहे आणि एक संघ जिंकणार आहे. म्हणजे एक चॅम्पियन ठरणार आहे आणि एक रनअप ठरणार आहे. परंतु चॅम्पियन बनणारा संघ कोणता असेल
हे मात्र आपल्याला पाहावं लागेल. बघूया प्रति षटकाराला 100 रुपयाचा पारितोषिक विजयभाऊ शेळके यांच्याकडून आणि तसेच सलग 3 विकेटसाठी माननीय जितूभाऊ डोळस यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक. त्याचबरोबर अगदी फलंदाजासाठी सलग 3 षटकारासाठी अगदी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. असं अगदी यावेळेस गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. गोलंदाज देवेंद्र यावेळेस गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. बघूया देवेंद्रचा पहिला बॉल मारा करेल लाला डावकुरे. आता फलंदाज आपण पाहतोय. या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये अगदी मेगा फायनल आपल्या भेटीची आलाय. एके बाजूला श्रीगणेश बोलली तर दुसऱ्या बाजूला जयदुर्गा जांभोळी असे दोन्ही बल्लाडे संघ आपण पाहू शकाल. मात्र फटका खेळला गेलाय. बॉल हवेत आहे. जितके उंची तितका अंतर मात्र पार मिळतोय आणि इथे मात्र ठोकलाय षटकार बॅटर लालाना. यास अगदी यावेळेस मिळवले 101 रुपये. विजयभाऊ शेळके यांच्या खिशामधले 100 रुपये कमी झालेत. द्या माझ्याकडे. बॅटर लालाने षटकातील पुढील बॉल आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न राहिले होते. यावेळेस काय घडले गेले तिकडे अगदी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस व्हाईट बॉल आलाय. याचा अतिरिक्त धाव. असं अगदी रोख कॅच आमच्याकडे जमा झाली आहे सध्या तरी. लाला या फलंदाजासाठी फोन पे च्या स्वरूपात साठी पुन्हा एकदा विजयभाऊ यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक. ठरेल त्या संघासाठी माननीय श्री गजानन शंकरभाऊ घेते यांच्याकडून 1000 रुपयाचा रोख कॅश दिला जाईल आणि ती जमा देखील आमच्याकडे झालेल्या आहेत. यावेळेस मात्र पुणे एकदा फटका खेळला गेला. पुणे एकदा बोलावाई सफर अगदी आमच्या कॅमेरामॅनला मानवंदन देऊन जाणारा येतो A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार बॅटर लालाच्या बॅटमधून. यावेळेस कप्तानी पारी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि इथे मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे आणि अगदी 200 रुपये सध्या तरी आमच्याकडे जमा होत आहे लालासाठी. अगदी विजयभाऊ शेळके यांच्याकडून अगदी प्रति षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक असेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे पुढील बॉल असेल. मात्र पुन्हा एकदा ग्राउंड फटका लोंगांच्या दिशेने फटका खेळला गेला. एकदा मात्र वेगाने काढली जाते. दुसरी धावेची मागणी केली जाते परंतु यावेळेस मात्र 21 धावून मात्र समाधान मानावं लागेल. एकदा वेळेस संघाचा स्कोर अगदी जर पाहायला गेलो तर 27 आकड्यावरती पाहायला मिळेल. श्री गणेश बोवले हा संघ अगदी लालाभाऊ सोंगाळे यांना विजयभाऊ शेळके यांच्याकडून 2 षटकार ठोकले होते. त्या षटकाराचे 200 रुपये अगदी फोन पेच्या स्वरूपात माझ्याकडे जमा झाल्यात. अगदी मॅच संपल्यानंतर आपल्या पारितोषिक स्वीकारण्यासाठी अगदी आमच्या समोलेशन कक्षामध्ये सीताराम गिरेचे संपर्क साधायचा आहे. बघूया षटकातील पुढील बॉल असेल. यावेळेस आकोटाप्याचा बॉल पुन्हा एकदा फटका खेळला गेला. गॅप मध्ये फटका शोधला. गॅप लावला. मॅप बॉल चाललाय दणदण करी सीमारेखेकडे भरून त्यावेळेस क्षेत्ररक्षक करतोय. बॉलला उचलेल फेकेल तत्पूर्वी अगदी मैदानाच्या आतमध्ये काढली जाईल. एक सिंगल धाव अगदी गॅप मध्ये फटका होता परंतु इथे पाहिजे त्याच्या धावा मिळवता आल्या नाही. अगदी 28 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागले गेलात. प्रति षटकाराला मात्र इथे विजयभाऊ शेळके यांच्याकडून 100 रुपये मात्र दिले जातील फलंदाजासाठी. अगदी आतापर्यंत लाला सोंगाळ यांना 200 रुपयाचा पारितोषिक आमच्याकडे जमा झालाय. पुढील बॉल असेल. पुन्हा एकदा गोलंदाज देवेंद्रला आपण पाहू शकाल. मारा करेला लाला लाला तू. यावेळेस मात्र हलक्यात फटका खेळला गेला. यावेळेस काय घडलं गेलाय. यस मोठा विकेट मोठी मसली गळाला लागले सध्या तरी. जयदुर्गा जांभोळी या संघाचा गोलंदाज झाला. यस इथे मात्र कर्णधाराला मैदान सोडावा लागतो. इथे चांगली सुरुवात करत होता
गोलंदाज देवेंद्र पुढील बॉल यास मात्र बॅट आणि बॅटचा मधोमध इथे यार्कर डिलिव्हरी अगदी क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर केलाय सध्या तरी गोलंदाज देवेंद्रना असं अगदी वेळेस जकडला होता परंतु अगदी लेग बायची सुरुवात धाव घेतली जाईल. षटक समाप्त 3 षटकाच्या समाप्तीनंतर अगदी श्रीगणेशच्या बुर्ली या संघाच्या धावा बनल्या गेल्या 4 विकेटच्या मोबदल्यात 29 धावा अगदी सरासरी तर 9.5च्या रन रेटने धावा बनवल्यात बोर्ले या संघाला परंतु अजूनही 12 बॉल शिल्लक आहे. या 12 बॉलमध्ये अजूनही कुठेतरी चांगल्या धावा बनवाव्या लागतील तरच या सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल श्रीगणेशच्या बोर्ले हा संघ. कारण जयदुर्गा जांभवाडी हा संघ देखील कमी नाही आहे. त्या संघाकडे देखील भरपूर चांगले फलंदाज आहेत आणि इथे चांगलीच फटकेबाजी करावा लागेल सध्या तरी बोर्ले या संघाला. असं अगदी प्रति षटकामध्ये सलगचे 3 विकेट मिळवले तर गोलंदाजाला माननीय श्री जितूभाऊ डोळस यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याचबरोबर अगदी सलगचे 3 षटकार आले फलंदाजाच्या बॅटमधून त्या फलंदाजाला देखील माननीय श्री जितूभाऊ डोळस यांच्याकडून अगदी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. अगदी आपण पाहत आहोत मेगा फायनल आणि एक चांगला रोमॅन्टिक सामना सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये रंगला जातो आहे आणि प्रति षटकारासाठी विजयभाऊ शेळके यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक देखील लागू आहे. यास भगवान गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. पहिलाच बॉल याच मात्र अगदी गुडघा टेक और फटका खेळायचा प्रयत्न राहिला होता परंतु यावेळेस मात्र कमालीचा बॉल मात्र फेकी केलाय गोलंदाज भगवान. अगदी डॉट बॉल सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आलाय. अगदी 4थं षटक डॉट बॉलने सुरुवात करतोय गोलंदाज भगवान. अगदी भगवानसाठी अगदी आमच्या माननीय जितूभाऊ डोळस यांच्याकडून 300 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. तसेच माननीय रघुदादा सावंत यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक. यावेळेस मात्र फटका खेळलाय कल्पेशना लॉंग ऑफच्या दिशेने बॉलला उडवलाय. आल्यात अगदी मैदानाच्या आतमध्ये 6 धावा. असं अगदी या 6 धावाने संघाचा स्कोर अगदी पाहायला मिळेल 35च्या आकड्यावरती. अगदी विजयभाऊ शेळके यांचे अजूनही 100 रुपये कमी झालेत. टाका तुम्ही टाका. स्कोर कार्ड आहे माझ्याकडे QR आहे माझ्याकडे. यस अगदी षटकातील पुढील बॉल असेल यावेळेस मात्र कुटुंबाचा बॉल इथे मात्र बीट होतोय. एस डॉट बॉल षटकातील पुढील बॉल असेल. पुणे गोलंदाज भगवानला आपण पाहू शकाल अगदी जमा झाल्यात पुन्हा एकदा 100 रुपये कल्पेशचे. अगदी षटकातील पुढील बॉल असेल. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस अगदी मागे झोकून मारण्याचा प्रयत्न होता परंतु पुन्हा एकदा कल्पेशला मात्र हा बॉल समजला नाही. असं अगदी पंचाकडे दाद मागत होता परंतु एक अचूक निर्णय मात्र आमच्या पंचांचा येतो आहे. योग्य निर्णय. अगदी यावेळेस पंचांचा निर्णय अंतिम राहिला याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. काही डाऊट असेल तर थर्ड अंपायर देखील आहे. एक अचूक निर्णय. यावेळेस अगदी सफलवरून अगदी एस्टा कव्हर मध्ये फटका खेळला गेला. इकडे शतरक्षी गतो पंबल झालेत. एकदा मात्र वेगाने काढली जाते. दुसरे धावेची मागणी झाल्या. अगदी यावेळेस कल्पेशसाठी जे 100 रुपये होते ते आमच्याकडे जमा झालेत 100 रुपये. विजय भाऊ शेळके यांचे अजून 100 रुपये. गणेश बुलिया संघ असं अगदी 4थं षटक संपुष्टात आलाय. 37 धावा बनल्या गेल्या श्रीगणेश बोले या संघाच्या. अंतिम षटक असेल या पहिल्या इनिंग मधला श्रीगणेश बोले या संघाचं. अगदी आपण पाहतोय जयभवानी तळुचीवाडी चषक 2026 पर्व अगदी पहिला एक भव्य ओरम स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये अगदी खरं तर पाहायला गेलो तर अगदी मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि मेगा फायनल अगदी रंगला जातोय 2 संघांमध्ये. एके बाजूला श्रीगणेश बोले तर दुसऱ्या बाजूला जयदुर्गा जांभवाडी संघ आणि दोन्ही संघ मात्र इगतपुरी तालुक्यामधले दादा संघ आहे. दोन्ही संघ चॅम्पियन संघ आहे. दोन्ही संघ कमी नाही आहे. दोन्ही संघासमोर
दोन्ही संघाकडे मात्र गोलंदाज आहे, फलंदाज आहे, चांगले फिल्डर आहे, परंतु यावेळेस श्रीगणेश बोले या संघाची थोडीशी खराब सुरुवात झाल्या. परंतु अगदी जर सरासरी जर पाहायला गेलं तर 8.5-9च्या रन रेटने धावा बनवले आतापर्यंत श्रीगणेश बोले या संघाला. परंतु अगदी अंतिम षटक यावेळेस बघूया, अंतिम षटक अगदी पार पडेल राजूच्या माध्यमातून. बघूया आजचा दिवस हा कोणत्या संघाच्या नावावरती राहील. अगदी चॅम्पियन बनण्यासाठी संधी आले, मात्र बघूया कोणता संघ या ठिकाणी चॅम्पियन बनेल आणि कोणता संघ रनअप ठरेल हे मात्र आपल्याला अजूनही पाहावं लागेल. पुन्हा प्रेक्षक राजांचे सर्वांचे या सामन्यावरती नजर लागले गेल्यात. अगदी हाताच्या घड्या घालून यावेळेस अगदी डोळे फाडून सामना पाहत आहोत. पुन्हा एकदा या संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा आमच्या या जय भवानी तळुशवाडी या स्पर्धेच्या वतीनं सर्व प्रेक्षक राजांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व मान्यवरांचं, सर्व गावकरी मंडळींचं पुन्हा एकदा कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत. यावेळेस अगदी पहिलाच बॉल काय घडला गेलाय यास अगदी 1 बाउन्स घोषित केला जातोय. आमच्या दोन्ही पंचांचा सिग्नल आलाय 1 बाउन्स. पुढील बॉल 1 बाउन्स आला तर नक्कीच नो बॉल दिला जाईल याची देखील नोंद असावी. गोलंदाजाला बघूया, पहिला बॉल 1 बाउन्स. षटकातील पुढील बॉल असेल पुन्हा एकदा गोलंदाज राजू. यावेळेस मात्र आडव्या बाटण्या लोंगपच्या दिशेने फटका खेळला गेला. इकडे क्षेत्ररक्षक विष्णू येतोय. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पार मिळेल. अगदी खाली जाईल फक्त आणि फक्त एक सिंगलच धाव, एक सिंगल धावाने संघाचं धावफलक अगदी पार मिळेल 38च्या आकड्यावरती. अजूनही उर्वरित 4 बॉल मात्र शिल्लक आहेत. या 4 बॉलमध्ये अजूनही किती धावा बनवू शकेल कल्पेश आणि सोमनाथ. आणि या दोन्ही फलंदाजामध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, परंतु तितकेच चांगली अशी गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी सध्या तरी केली जाते जयदुर्गा जांभोड या संघाकडून. मी म्हटलं तर दोन्ही फलाडे संघ आहेत, रोमॅन्टिक सामना रंगला जाईल. हो यावेळेस काय घडलं गेलं, लाऊड अपील केली जाते आहे, परंतु इथे खरं तर संपर्क झाला नाही. अगदी लेगबायची चुरबात डॉट बॉल. शिल्लक गोलंदाज राजूचा पुढील बॉल असेल षटकातील 4था बॉल. मारा करेल कल्पेश. ओहो यावेळेस मात्र अगदी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बॅटर कल्पेश संपर्क करू शकला नाही. इथे अजून एक येतो डॉट. वारे बाय वाह, काय गोलंदाजी यावेळेस केली जाते राजूच्या माध्यमातून जयदुर्गा जांभोड या संघाकडून. आतापर्यंत अगदी 4 बॉल फिकी गेला आणि या 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केले आहे. जबरदस्त गोलंदाजी. षटकातील पुढील बॉल आज मात्र पुन्हा एकदा फटका खेळला गेला आहे. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक होतोय. मिस फिल्डिंग झाली. अगदी बॉल फरार, सीमा रेखा पार. इथे आलाय नशिबाचा चौकार श्रीगणेश बोले या संघाला. अगदी विष्णू हा एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस या बॉलवरची जर विकेट घेतली तर विजय भाऊ शेळके यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल गोलंदाज राजूला. बघूया शेवटच्या बॉलवरती काय येईल हे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम षटक, अंतिम बॉल या सामन्याचा. बघूया शेवटचा बॉल. ओहो यावेळेस मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यार्कर डिलिव्हरी वापर केला आणि शेवटच्या बॉलवरती आलाय विकेट. यास अगदी यावेळेस 100 रुपये मिळवले. मात्र पुणे एकदा गोलंदाज राजूना विजय भाऊ शेळके यांच्या अजून 100 रुपये कमी. बसलेले प्रेक्षक राजे सर्वांनी उठायचं आहे. चला उठा उठा दादांना उठा. इकडे प्रॉब्लेम आहे आपल्यामुळे, कोणाला प्रॉब्लेम होणार नाही कारण अंतिम सामना आहे, मेगा फायनलचा सामना आहे. सहकार्य करायचं, आपण अगदी वरती बसायचं आहे. उठा उठा, तिथेच अंग घालू नका मित्रांनो. सर्व तुम्ही दिसताय. उठा 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 उठा. यस प्रेक्षक राजे बसलेले होते तिथले. चला बाउंड्रीच्या आतमध्ये कोणीच बसायचं नाहीये. कृपया करून अंतिम सामना आहे, सहकार्य करायचं आहे. कोणत्याही संघाला आपल्यामुळे अडचण होणार नाहीये याची दक्षता घ्यायची आहे कारण मेगा फायनल आहे. खूप महत्त्वाचा हा सामना आहे दोन्ही संघांसाठी. त्यामुळे कृपया करून सर्वांनी बांधावरती बसायचं आहे. पाठीमागे बॅनर मागे बांधावरती बसा मित्रांनो, कारण कदाचित रनिंग मध्ये आलेला एखादा खेळाडू तुमच्यावरती चढू शकतोय आणि एखादी मोठी गोष्टी घडू शकतोय याची देखील दक्षता असावी. हा IPL सर अट्टाळे घेऊन बांधावर नाचा तुम्ही.
चला कमिटी मेंबर लवकरात लवकर सहकार्य करायचं आहे. माननीय राघुभाऊ सावंत यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. त्यावेळेस अगदी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. विष्णू आणि राम. बॉलवरती जर षटकार आला तर पहिल्या बॉलवरती जर षटकार आला तर 200 आणि 100 असे 300 रुपयाचा पारितोषिक लागले गेलाय. परंतु अगदी गमावलाय फलंदाज विष्णूना. अगदी यावेळेस सामन्याला सुरुवात होत्या. पहिल्या बॉलवरती काढली गेली एक सिंगल धाव. प्रति षटकाराला मात्र इथे विजयभाऊ शेळके यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आहे. सध्या तरी लाले या फलंदाजांना 200 रुपये मिळवले आणि कल्पेशने 100 रुपये मिळवलाय आणि फोन पेच्या स्वरूपात ते माझ्याकडे जमा देखील झालेले आहेत. अगदी आपले अगदी हरीला आपण पाहू शकाल. पहिले षटक हाताळलं जाईल. अगदी स्टाकेड होते. रामला आपण पाहू शकाल. हरीचा पुढील बॉल मारा करेल राम. यावेळेस मध्ये अगदी खुलाडबाचा बॉल अगदी फटका खेळला गेला. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक गौरव येतो आहे. याची एकदा मात्र काढली जाईल. एकदा वेळे संघाचा स्कोर अगदी इकडे पुढे ढकलला जाईल. अगदी 2 या आकड्यावरती षटकाराला. या बॉलवरती जर षटकार आला तर 500 रुपयाचा पारितोषिक लागला गेलाय. राघुभाऊ सावंत यांच्याकडून बघूया. षटका दिला. हरीचा पुढील बॉल मारा करेल विष्णू. यावेळेस काय घडलं गेलं याच अगदी दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज हरीना. परंतु काय घडलं गेलं एक अचूक टॅपावरती बॉल. यावेळेस अगदी बॅटर बघतच राहिला. हा बॉल मात्र समजला नाही. अगदी निर्धार बॉल. डॉट बॉल सध्या तरी बॉल म्हणतो आहे. अगदी जर बॉल गेलो तर एक कमी स्कोर आहे या मेगा फायनल मध्ये. श्री गणेश बोर्ले या संघाचा फक्त 42 धावा 43 धावांचा मात्र मिळवायचा आहेत जयदुर्ग जांभोडी या संघाला. परंतु यावेळेस कमी स्कोर वरती एक चांगली फाईट मात्र पाहायला मिळेल. यावेळेस मात्र आकोटाबाचा बॉल फटका फसला गेला. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय आणि यावेळेस काय जबरदस्त आपट राहिले सध्या तरी सोमनाथ या क्षेत्ररक्षकाचा आणि अगदी आपल्या संघासाठी धावा वाचवल्या गेल्यात. यावेळेस बेस्ट फिल्डर साठी नक्कीच चुनला जाईल मला वाटतं. अगदी जो सुरू उडी मारेल त्याला टेबल फॅन दिला जाईल. आज हरीला आपण पाहू शकाल. मारा करेल विष्णू टू हरी. पुढील बॉल आकोटाबाचा बॉल. यावेळेस मात्र बॉल पडल्यानंतर काहीच वळण घेतोय. असं अगदी आमच्या पंचाचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय. आलाय व्हाईट बॉल. असं अतिरिक्त धाव जोडली जाईल. एकदा वेळ संघाचा धावला अगदी 5च्या आकड्यावरती. अजून एक उर्वरित 2 बॉल मात्र शिल्लक या षटकामधील गोलंदाज हरीचा. 5 धावा. असं अगदी यावेळेस एक षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक आलाय मेनूभाऊ यांच्याकडून आणि यावेळेस मात्र फटका खेळलाय स्क्वेअर लेग मध्ये. बॉल हवाई सफर. इथे आलाय षटकार. बॅटर विष्णूच्या बॅट मधून 6 धावा. अगदी यावेळेस मात्र जर पाहायला गेलो तर या 6 धावड्या संघाचा दाफलक जाऊन पोहोचलाय 11 आकड्यावरती. 11 जयदुर्गा जांभोड या संघाचा अजूनही पहिल्या षटकामधील अंतिम बॉल मात्र शिल्लक आहे गोलंदाज हरीच. इथे मात्र हरीला कुठेतरी शेवटचा बॉल डॉट काढावा लागेल.
माननीय श्री मिनीनाथ भाऊ यांच्याकडून अजूनही एक षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक लागू आहे. यावेळेस मात्र पुढे येतात बेकार तो 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 इथे फटका खेळला गेला परंतु फसला गेलाय फटका. याचा अगदी मोठा विकेट मोठी मसली गळाला लागले सध्या तरी श्रीगणेश बोर्ली या संघाच्या. याचा अगदी मोठा विकेट मिळतोय विष्णूच्या स्वरूपात. यावेळेस प्रयत्न राहिला होता मोठा फटका खेळायचा परंतु यावेळेस विष्णू या फलंदाजीचा पारीचा होतोय अंत. यावेळेस मात्र मैदान सोडावं लागतोय. विष्णू या फलंदाज झाला. अगदी जर यावेळेस पाहायला गेलो तरी एक चांगली सुरुवात करून दिली होती बॅटर विष्णूना परंतु यावेळेस अगदी मिड विकेट मध्ये एक चांगली झेल पाहायला मिळाली सोमनाथच्या माध्यमातून. अगदी पाहायला गेलो तर पहिल्या षटकामध्ये आल्या आता जयदुर्गा जांभोडे या संघाला 11 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. इथे यांच्याकडून सलगचे 5 षटकार आले तर 11,000 रुपयाचा पारितोषिक रोख कॅश दिला जाईल त्या फलंदाजासाठी. बघूया कोणता फलंदाज सलगचे 5 षटकार ठोकेल आणि 11,000 रोख कॅश घेऊन जाईल. बघूया कल्पेश आलाय गोलंदाजी मार्ग. कल्पेशचा पहिला बॉल यावेळेस मात्र सरळ दिशेने फटका खेळला गेला. इकडे क्षेत्ररक्षक लालाला आपण पाहू शकाल. अगदी यावेळेस बॅकअपला येतोय गौरव. असे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. या बॉलवरती काढली जाईल एक सिंगल धावाने संघाचा धावफलक अगदी 12 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. उर्वरित अजूनही या षटकामधील 5 बॉल मात्र पाहायला मिळतील. गोलंदाज कल्पेशचा अगदी वेळात वेळ काढून अगदी कामावरतून अंतिम सामन्यामध्ये दाखल झालाय. कल्पेश अगदी 2 मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं परंतु इथे कल्पेशला कुठेतरी चांगली कामगिरी करावं लागेल. कमतरता होती कल्पेशची परंतु बॅटिंग मध्ये योगदान देऊ शकला नाही परंतु कुठेतरी गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. अगदी जर पाहायला गेलो तरी या मेगा फायनल मध्ये कमी स्कोर आहे. अगदी 42 धावा 43 धावांचा वन मात्र ठेवला गेलाय आणि तो पार करत असताना सध्या तरी जयदुर्गा जांभोडे हा संघ मात्र पार मिळतोय. पुढील बॉल मात्र स्टेटच्या दिशेने फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक गौरवला आपण पाहू शकाल आणि गौरव मात्र एक उत्कृष्ट फिल्डर आहे श्रीगणेश बोर्ली या संघाचा. सातत्याने तो कमीत कमी चुका करत असतो आणि प्रत्येकी बॉलवरती चांगली फिल्डिंग असते या क्षेत्ररक्षकाची. अगदी माननीय गजानन भाऊ शंकर गीते यांच्याकडून जो संघ चॅम्पियन ठरेल त्या संघाला 1,001 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. परंतु यावेळेस रामच्या बॅटमधून आलाय दमदार षटकार मिड विकेटच्या दिशेने 6 धावा. अगदी 6 धावाने संघाचा स्कोर अगदी जयदुर्गा जांभोडे या संघाचा मात्र पाहायला मिळतोय 19 आकड्यावरती. इथे रामला रोखावा लागेल कारण रामचा बेकार काम आहे. प्रत्येक बॉलवरती मोठे फटके मात्र पाहायला मिळत आहे. राम दरोडे यावेळेस सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विष्णू बाद झाल्यानंतर आता इथे मात्र जिम्मेदारी घेतली बॅटर रामना. आता इथे मात्र कल्पेशला कुठे रामला रोखावं लागेल तरच आपलं काम बनू शकेल कारण हा फलंदाज शेवटपर्यंत राहिला तर नक्कीच हा सामना घेऊन जाईल जयदुर्गा जांभोडे हा संघ. बघूया कल्पेशचा पुढील बॉल मार करेल अगदी राम टू कल्पेश. पुढील बॉल यास मात्र खोलांडबाचा बॉल आवाज आला आणि ते काम केलंय तमाम रामचा. इथे रामला मात्र मैदान सोडावं लागतोय. जे हवी होती विकेट ती येते मैदानाच्या आतमध्ये श्रीगणेश बोर्ली या संघाला. यास पुन्हा एकदा गोल्डन विकेट मिळतोय मात्र या संघाला. कल्पेश आला आणि कल्पेशने मोठा विकेट मात्र मिळवून दिलाय. एक बॉल मात्र मागणं ठरला गेलाय परंतु यावेळेस मात्र अजूनही हार मानायला तयार नाही या श्रीगणेश बोर्ली हा संघ. प्रति उत्तर देत आहे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. जरी कमी स्कोर असला तरी मात्र इथे अजूनही चांगला लढा देत आहे मात्र फिल्डिंग मध्ये आणि गोलंदाजीमध्ये अजूनही आम्ही मॅच हारलेलो नाही. यास इथे संघर्ष पाहायला मिळतोय श्रीगणेश बोर्ली या संघाचा. अगदी जर पाहायला गेलो तर 19 धावांवरती दुसरा धक्का लागला गेलाय जयदुर्गा जांभोडे या संघाला. यास अगदी न्यू बॅटर तुषार डाकुरे आता जर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेस अगदी 2 बॅटर सध्या तरी गुटो आणि तुषारला आपण पाहू शकाल. अगदी यावेळेस जर पाहायला गेलो तर कल्पेश या गोलंदाजाचा या षटकामधील अजूनही उर्वरित 2 बॉल मात्र शिल्लक आहे. अगदी जर पाहायला गेलो तर आतापर्यंत फक्त 8 धावा खर्च केल्यात आणि एक महत्त्वाचा विकेट रामचा मिळवला या गोलंदाजांना. म्हणजे पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट छोटासा आपल्याला पाहायला मिळतोय बोर्ली या संघाकडून. यावेळेस अगदी कल्पेशचा पुढील बॉल असेल
मार करेल तुषार टू कल्पेश डावकुरी हाताचा फलंदाज सध्या तरी स्टाक एंड होते पाल मिळतोय कुटाब्याचा बॉल यावेळेस काय घडलं गेला यस आलाय व्हाईट बॉल यस अतिरिक्त एक धाव जोडली जाईल एक धावेचे साड्या संघाचा स्कोर अगदी पार मिळेल 20 आकड्यावरती अजूनही या 2 बॉल मात्र शिल्लक आहेत गोलंदाज कल्पेशचा एस मार करेल डावकुरी हाताचा फलंदाज तुषार टू कल्पेशचा पुढील बॉल याच मात्र क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यारकर डिलिव्हरी पुणे एकदा लाऊड अपील केली जाते परंतु अगदी आमच्या पंचांनी फेटाळून लावले आहे नोट आउट असेल यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही परंतु या एक मात्र इथे वापर केलाय गोलंदाजांना यारकर क्रिकेटचा ब्रह्मास्त्र या बॉलला तोड नाही अगदी महेंद्रसिंग धोनी हाच फलंदाज या बॉलला खेळू शकतोय तोच षटकार ठोकू शकतोय कारण अगदी यावेळेस जर पाहायला गेलो तर ऑफसाईड यारकर इथे बॉल आपल्याला पाहायला मिळाला बघूया षटकातील शेवटचा बॉल मात्र शिल्लक मारा करेल तुषार अकोटाबाचा बॉल यास मात्र कव्हर पॉईंटला मात्र इकडे कव्हर डिप मध्ये फटका खेळला गेला क्षेत्ररक्षक ज्ञानूला आपण पाहू शकाल याबरोबरती आले मैदानाच्या मध्ये एक सिंगल धाव षटक समाप्त 2 षटकाच्या समाप्तीनंतर बनला गेला जयदुर्गा जांभोड या संघाच्या 21 धावा अजूनही 18 बॉल मध्ये बनवायच्या आहेत जयदुर्गा जांभोड या संघाला 22 धावा म्हणजेच या षटकामध्ये कुठेतरी या मॅचचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल कारण या ओव्हरमध्ये जर कमीत कमी धावा आल्या तर रोमॅन्टिक सामना होऊ शकतोय आणि या ओव्हरमध्ये जर जयदुर्गा जांभोड या संघासाठी जास्तीत जास्त धावा आल्या तर नक्कीच जयदुर्गा जांभोड या संघ हा सामना आपल्या बाजूने फिरवू शकतोय परंतु काय घडणार काय बिघडणार यावेळेस मात्र मित्रांनो क्रिकेटचा अनिश्चिततेचा खेळ आहे जोपर्यंत शेवटचा बॉल आणि शेवटची धाव होत नाही तोपर्यंत सामन्याचा रिझल्ट लागत नाही कारण या अगोदरचा आपण सेमीफायनलचा दुसरा सामना बघितला होता दोन्ही संघ बल्लाडे संघ होते दोन्ही संघ दादा संघ अगदी सुपर ओव्हरमध्ये सामना गेला होता त्याच प्रकारे इथे दोन्ही दादा संघ आहेत इगतपुरी तालुक्यामधल्या आदिवासी मठ ठाकर या टेनिस क्रिकेटमधल्या एका बाजूला जयदुर्गा तर दुसऱ्या बाजूला श्री गणेश बोर्ली अजूनही 18 बॉल 22 धावांचं समीकरण चला 18 बॉल 22 धावांचं समीकरण आलाय पुन्हा एकदा गोलंदाज हरी गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय पुन्हा एकदा संघाचे संगणक लाला सोंगळना हरीच्या हातामध्ये बॉल दिलाय बघूया यावेळेस अगदी मार करेल तुषार टू हरी बघूया हरीचा पहिला बॉल असेल एक स्पिन गोलंदाज पहिला बॉल असेल कुडाबाचा बॉल यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने फटका खेळला गेला क्षेत्ररक्षक येतो एकदा मात्र वेगाने काढली जाईल अगदी यावेळेस दुसऱ्या धावेचं कॉलिंग केला जातोय बघता पहिल्याच बॉलवरती खर्च करतोय 2 धावा अगदी या 2 धावड्या संघाचा धावफलक अगदी जाऊन पोचला आहे 23 या आकड्यावरती पहिल्या बॉलवरती हरी 2 धावा खर्च करतोय या 2 धाव्याच्या साडा संघाचा स्कोर अगदी 23 आकडा सध्या तरी पार केलाय जयदुर्गा जांभोड या संघाला अजूनही 17 बॉल 20 धावांचं समीकरण षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार हरी मार करेल तुषार टू हरी ओहो यावेळेस अकोटाबाचा बॉल लाऊड अपील परंतु या लाऊड अपील मध्ये जी पाहिजे ती एनर्जी पाहायला मिळत नाही अगदी डॉट बॉल 4 बॉल शिल्लक आतापर्यंत 2 धावा खर्च करतोय पहिल्या षटकामध्ये अगदी 10 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज हरिदासना परंतु यावेळेस बघूया षटकातील पुढील बॉल असेल गोलंदाज हरिदास मारे करेल तुषार मात्र पुढे सफल होऊन मारण्याचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षक येतोय एकदा मात्र वेगाने काढली जाईल दुसरी धावेची मागणी परंतु इकडे मात्र क्षेत्ररक्षण लालाला आपण पाहतोय अगदी लालाच्या माध्यमातून एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय इथे 2 धावा काढू देणार नाही एक चांगलं क्षेत्ररक्षण आहे लाला आणि गौरव अगदी लॉंगॉन आणि लॉंगॉनच्या दिशेने मात्र लागलं गेलंय क्षेत्ररक्षण श्री गणेश बोर्ली या संघाच्या पुढील बॉल असेल पुन्हा एकदा गोलंदाज हरीला आपण पाहू शकाल मार करेल गुटू टू हरी यास मात्र अगदी टाकेवरती असेल गोटू यास बघूया कशा प्रकारे धावा रोखल्या जातील यावेळेस अगदी लॉंग ऑन लॉक ऑफ मिड विकेट स्क्वेअर लेग फाईन लेग त्याचबरोबर अगदी एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण ठेवलं गेलं आहे बघूया षटकातील पुढील बॉल असेल गोलंदाज हरीचा यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न यावेळेस सक्सेसफुल फिल्डिंग ठरली गेलाय असे अगदी थर्ड मॅन रिझन मध्ये झेल टिपला गेलाय अगदी यावेळेस गोटूला मैदान सोडावा लागतोय अजूनही सामना हरलेला नाही श्री गणेश बोर्ली आज संघाना अगदी कमी स्कोअर वरती एक टाईट फाईट सामना मात्र पाहायला मिळतोय
अजूनही 14 बॉल 19 धावांचं समीकरण. जितके डॉट बॉल येतील तितकं समीकरण मात्र अवघड होऊ शकेल. जयदुर्ग जांभोडी या संघाला अगदी यावेळेस प्रयत्न केलं गोटून रिव्हर्स शिपचा आणि रिव्हर्स शिपचा फटका फसला गेला. दरम्यान रिझन मध्ये एक चांगली झेल टिपली गेली श्रीगणेशच्या बोली या संघाकडून. यास मात्र बघूया संघाचा संकट आहे. कर्णधार यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय भगवान. त्या इथून मात्र संघाला आपला संघाचं ओझं घेऊन कर्णधारला पुढे चालावं लागेल. यास कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय भगवान दरवडे. ते भगवानसाठी देखील आमचे माननीय श्री जितूभाऊ डोळस यांच्याकडून 300 रुपये पारितोषिक दिला जाईल. तसेच माननीय श्री राघुभाऊ सावंत यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असे 500 रुपये एक चांगली गोलंदाजीमध्ये कामगिरी राहिली होती आणि अगदी ते पारितोषिक दिला जातील. अगदी यावेळी सारीचा षटकातील पुढील बॉल मारा करेल भगवान. भगवान टू हरी टू भगवान. पुढील बॉल असा अगदी खुला डबाचा बॉल ग्राउंड फटका स्टेटच्या दिशेने क्षेत्ररक्षण येतोय. गौरव एकदा मात्र वेगाने काढली गेली. दुसऱ्या धावेची मागणी होती परंतु यावेळी क्षेत्ररक्षक गौरवला आपण पाहतोय. इकडे गौरव चुका करणार नाही. अगदी या बॉलवरती काढली जाईल एक सिंगल धावणे संघाचा धाफलक अगदी पाहायला मिळेल 25 या आकड्यावरती. ते अंतिम बॉल शिल्लक आहे. बघूया अंतिम बॉलवरती किती धावा बनवू शकेल बॅटर तुषार. शेवटचा बॉल मात्र शिल्लक या षटकामधील. मारा करेल तुषार. यावेळेस अगदी हलक्याताने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस संपर्क झाला नाही या बॅटर तुषारचा. अगदी षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाचा धाफलक अगदी आलाय 25 या आकड्यावरती जयदुर्ग जांभोडी या संघाचा. आणि अजूनही सामना रोमॅन्टिक पाहायला मिळेल. अजूनही 12 बॉलाने 18 धावांची आवश्यकता. यावेळेस बघूया कोण चॅम्पियन संघ ठरणार. कारण दोन्ही संघ बलाढ्य संघ आहे. दोन्ही चॅम्पियन संघ आहे. परंतु यावेळेस अगदी मेगा फायनलमध्ये अगदी आमने सामने दोन्ही संघ आपल्याला फाईट करत असताना पाहायला मिळतोय. श्रीगणेश बोली या संघाने प्रथम बॅटिंग करून अगदी 42 धावा बनवल्यात. 43 धावांचं आव्हान ठेवलं गेलं आहे आणि आतापर्यंत जयदुर्ग जांभोडी हा संघ 3 षटकामध्ये बनवतोय 25 धावा आणि आता इथून मात्र बनवायच्या आहेत 12 बॉलमध्ये 18 धावा. त्याचबरोबर अगदी श्री गजानन भाऊ शंकर गीते यांच्याकडून अगदी जो संघ चॅम्पियन ठरेल जो संघ जिंकेल त्या संघाला मात्र 1001 रुपयाचा पारितोषिक मानधन दिला जाईल त्या संघाला. ते मानधन आमच्याकडे जमा देखील झालेलं आहे. अगदी सामना संपल्यानंतर हे रोख कॅश मात्र त्या संघाला दिला जाईल. यात काही शंका नाही. या तत्पूर्वी जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अगदी 12 बॉल 18 धावा. पुन्हा इथे गोलंदाज मार्कर करणला आपण बघू शकाल. करणचा पहिला बॉल मारा करेल भगवान टू करण. पुढील बॉल गुणाबाचा बॉल यास मात्र फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक दूरवरती राहिला गेला. इथे बॉल अडवला जाईल का. परंतु अगदी दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधोमध बॉल होते फरार. सीमा रेखा पार. इथे आलाय चौकार. यस इथे मौके पे ठोकाय हे चौकार बॅटर भगवान दरोडेने. यास अगदी यावेळेस पेचर थोडस कमी केलाय मात्र जयदुर्ग जांभोडी या संघावरचा. अगदी यावेळेस कप्तानी पारी खेळावा लागेल बॅटर भगवानला. 4 धावा आल्या. त्या 4 धावाच्या संघाचा दाफलक अगदी 29 आकड्यावरती. अजूनही 11 बॉल आणि 14 धावांचं समीकरण. यावेळेस मात्र हलकाचा कट. थर्ड पॉईंटला इथे बॉल अडला गेला. या बॉलवरती एक सिंगल धावा येईल. एक सिंगल धावाने संघाचा दाफलक अगदी 30 आकड्यावरती. अजूनही 10 बॉल आणि 13 धावांचं समीकरण आलंय जयदुर्ग जांभोडी या संघाला. प्रति बॉलवरती सिंगल धाव काढली गेली तरी आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो आहे. परंतु इथे मात्र कुठेतरी ब्रेक थ्रो मिळवावा लागेल. इथे विकेट मिळवावा लागतील श्रीगणेशच्या बोली या संघाला तरच या सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल. इथे डॉट बॉल देखील काढावा लागतील. प्रेशर निर्माण करावा लागेल जयदुर्गावरती तरच सामना आपल्या बाजूने येऊ शकतोय. षटकातील पुढील बॉल आखोट्याचा बॉल आडव्या बाटण्या फटका फाडला ग्रीजर मध्ये खेळला गेला. इकडे क्षेत्ररक्षक दूरवरती राहिलाय. अगदी बॉल सीमा रेखा पार. इथे आलाय चौकार. बॅटर तुषारच्या बॅटमधून 4 धावा. 4 धावाने संघाचा दाफलक अगदी पाहायला मिळेल जयदुर्ग जांभोडी या संघाचा 34 आकड्यावरती. अजूनही 9 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. 9 बॉल आणि 9 धावा. अगदी करणचा पुढील बॉल असेल
ते बॉल टू बॉल रनांची आवश्यकता जयदुर्गा जांभोड या संघाला. इथून काय घडणार, काय बिघडणार, कोण जिंकणार, कोण हरणार हे मात्र पाहावं लागेल. यावेळेस मात्र अजूनही हार मानलेले नाही या श्री गणेश बोल या संघाला, परंतु इथे अजूनही अतिरिक्त एक धाव खर्च करेल गोलंदाज करण. एस अजूनही अतिरिक्त एक धाव जोडली जाईल. एकदा वेळे संघाचा स्कोर अगदी 35च्या आकड्यावरती. अजूनही 9 बॉल आणि 8 धावांचं समीकरण. 2 मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे विजय होण्यासाठी, चॅम्पियन बनण्यासाठी जयदुर्गा जांभोड या संघाला. परंतु यावेळेस तितकीच चांगल्याची गोलंदाजी श्री गणेश बोल या संघाचे पाहायला मिळते आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शोधला गॅप लावला, मी बॉल चाललाय दणदणकरी सीमा रेखा पार. इथे आलाय पुन्हा एकदा चौकार. बॅटर तुषारच्या बॅटमधून 4 धावा. या 4 धावाने संघाचं दाफलक अगदी 39च्या आकड्यावरती. अजूनही 8 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. इथे चॅम्पियन बनण्यासाठी 4 धावा दूर जयदुर्गा जांभोड या संघ. षटकातील पुढील बॉल आज मात्र पुणे एकदा बीट केलंय बॅटर तुषारला. अगदी यावेळेस जर पाहिलं गेलं तर डॉट बॉल सध्या तरी पाहायला मिळेल गोलंदाज करणचा. अगदी अजूनही 7 बॉल 4 धावा. अजूनही सामना जिंकलेला नाहीये, अजूनही सामना संपलेला नाहीये. कारण जोपर्यंत शेवटचा बॉल आणि शेवटची धाव होत नाही तोपर्यंत आपल्याला या सामन्याचा रिझल्ट मात्र दिसणार नाही. बघूया काय घडणार या 7 बॉलवरती. अजूनही 4 धावा बनवायच्या आहेत जयदुर्गा जांभोड या संघाला. 7 बॉल 4 धावा. षटकातील पुढील बॉल असेल अकोटाबाचा बॉल. याच मात्र पुणे एकदा कव्हरला फटका खेळला गेला. इकडे क्षेत्ररक्षक येतोय सागर. याच अगदी बॉल अडला गेला. या बॉलवरती काढली गेलाय एक सिंगल धाव. षटक समाप्त. असं अगदी जर पाहिलं गेलं तर 40 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. आता विजय होण्यासाठी बनवायच्या 6 बॉल मध्ये 3 धावा. 6 बॉल 3 धावा. इथे जर चांगली गोलंदाजी हाताळवली गेली तर नक्कीच अजूनही काही होऊ शकते या सामन्यामध्ये. नक्कीच पुन्हा एकदा अगदी चौबाजूने यावेळेस अगदी प्रेक्षक राजे भरपूर संख्येने उपस्थित झालेले आहेत. अगदी यावेळेस जर पाहू शकाल 4 बाजूने अगदी प्रेक्षक राजे आणि प्रेक्षक राजेच मात्र पाहायला मिळत आहे. अगदी जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा जय भवानी तळसुवाडी या स्पर्धेच्या वतीने या फायनलच्या दिवसामध्ये जमलेले सर्व प्रेक्षक राजांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व गावकरी मंडळींचं, सर्व खेळाडूंचा, सर्व गावकरी महिलांचा कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच आपण आलात, आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. 3 धावांचं समीकरण आपण पाहू शकाल. बघूया अजूनही 6 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. अजूनही सामना हरलेला नाही, अजूनही सामना संपलेला नाही. गोलंदाजी मार्गावर अगदी पाहू शकाल सोमनाथ मार करेल. तुषार तुषार टू सोमनाथ. बघूया या 6 बॉलवरती काय घडणार, काय बिघडणार हे मात्र आपल्याला पाहावं लागेल. पुन्हा एकदा प्रेक्षक राजांचे पुन्हा एकदा नजरा लागल्या गेल्यात या षटकामध्ये. इथे मात्र अजूनही बनवायच्या 3 धावा. चॅम्पियन बनण्यासाठी 3 धावा दूर जयदुर्गा जांभोड या संघ. षटकातील पुढील बॉल. यावेळेस मात्र फटका खेळला गेला आणि याच मात्र इथे आला विजयाचा फटका आणि चॅम्पियन संघ ठरतोय जयदुर्गा जांभोड या संघ. आणि अगदी विठोबा स्टेडियम वरती, तळेशिवाडी या स्टेडियम वरती चॅम्पियन संघ